हिंजवडीमधील थिंक टँक कंपनी रातोरात टाळा लावून बंद झाली। त्याच कंपनी मालकाला आता हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ज्या विद्यार्थी किंवा ज्या मुलांना जे आहे ते ITSला फसवलेले आहेत ते काही मुलं आपल्यासोबत आहेत। काय सांगशील, काय नक्की फसवणूक तुझी झाली आहे, कशा प्रकारे ही फसवणूक झाली आणि तुला किती पैसे तू त्या ठिकाणी भरलेले आहेत? म्हणजे मी 15,000 रुपये भरलेले आहेत ॲज अ लॅपटॉप सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून, आणि ही कंपनी कॉलेज थ्रू रिक्रुटमेंटसाठी आलेली, म्हणून आमचा ट्रस्ट बिल्ड झालेला की नाही जेन्युइन आहे म्हणून। ह्या कंपनीनं क्लेम केलेला की 2007पासून आहे, पण तसं काहीच नव्हतं। ही कंपनी आम्हाला सप्टेंबरमध्ये आम्ही जॉईन झालो, त्याच्या आधी पण खूप जण जॉईन झाले होते, आणि कंपनी ॲक्च्युअली रजिस्टर्डच नोव्हेंबरमध्ये आहेत। यांच्या नावावर अजून 3-4 कंपनी आहेत, एक BK मार्ट म्हणून आहे, आणि परत कृषी बळीराज ज्याच्यावर की पेनल्टी आहे 12 लाखाची मे बी, आणि परत मग ही, आणि त्याच्यानंतर त्यांनी जानेवारीमध्ये अर्बन राईड ही नवीन कंपनी रजिस्टर्ड केलेली आहे, आणि मे बी ते गव्हर्नमेंटच्या फंडिंगची वाट बघत होते आमचं पेमेंट देण्यासाठी। आणि मग 4 महिने फक्त आमच्याकडनं काम करून घेतले, एकही रुपया त्यांनी दिलेला नाही आहे। म्हणजे जवळपास दर महिना 15,000 असं सॅलरी देणार असं त्यांनी क्लेम केलेलं, आणि जर त्यांनी आम्हाला फुल टाईम केलं तर मग ते आम्हाला 5.5चं पॅकेज देणार असं पण त्यांनी सांगितलेलं। आणि मग ते दर 2 महिन्याला आमचे इंटरव्ह्यू घ्यायचे, आणि मग मध्येच त्यांनी आमच्या जे बॅचचे होते त्याच्यामध्ये जवळपास 90 लोकांची बॅच होती, तर 60 ते 80 जणांना काढून टाकलं, आणि त्यांना चेक दिले 50-50 हजाराचे, जे की नंतर बाउन्स झाले। असे कुठं त्याने अशा कंपन्या स्थापन केल्या, किंवा कुठं सेल्स मॅनेजर असतील किंवा अन्य रिक्रूट ज्याने ते केले, काय आकडा असेल तो अंदाज? जवळपास 800 ते 900पेक्षा जास्त जण यात फसलेले, म्हणजे 1000 जण, जे की एम्प्लॉय म्हणून ITचे आम्ही 700 जण आहोत। परत मग प्रत्येक जिल्ह्यातनं त्यांनी सेल्स मॅनेजर हायर केलेला द उडान डिजिटलसाठी, आणि त्याच्या थ्रू मग ते माणसांकडनं, गावाच्या जे नॉर्मल माणसं आहेत आपले, त्यांच्याकडनं फसवणूक करून 500-500 रुपये भरायला लावायचे। काय तुझी काय फसवणूक झाली, कशी फसवणूक झाली? कॅम्पस थ्रू माझं पण सिलेक्शन झालं होतं, आणि तेव्हाच तेच फिक्स डिपॉझिट म्हणून लॅपटॉपसाठी आमच्याकडून पैसे भरून घेतले गेले होते 15,000, आणि त्यानंतरनं जसं त्यांनी सांगितलं काही लोकांना अचानकच इंटरव्ह्यू घेऊन वगैरे जे 6 महिन्याचं आमचं इंटर्नशिप कन्फर्म करायला लावलेलं आमच्याकडून, तर ते आम्हाला न करवता 2 महिन्यातच एक इंटरव्ह्यू नावाने घेऊन त्यांना जवळपास 80% लोकांना बाहेर काढून टाकलेलं, आणि त्यांना चेक दिलेलं जेवढं त्यांनी काम केलेलं आहे प्लस त्यांच्यामध्ये डिपॉझिट प्लस सगळं करून। पण नंतरनं आम्हाला कळण्यात आलं की 1 महिन्यानंतरच, कारण आम्हाला तारीख दिली ती 2 महिन्यानंतरची, चेक मॅच्युअर होणार आहे 2 महिन्यानंतर, तर 1 महिन्यानंतरच आम्हाला कळालं की तो पळून गेलेला आहे। त्यांच्या एम्प्लॉईजनंच आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज केलं की डायरेक्टली त्यांनी पळून गेलेलं आहे, आम्ही पोलीस कंप्लेंट करायला चाललो आहे, तुम्ही पण सगळेजण या। हे डायरेक्ट काय पण कम्युनिकेशन नव्हतं, डायरेक्ट फर्स्ट मेसेज हे चालतं आम्हाला, आणि त्यानंतरनं लगेच 2 दिवसानंतरनं तो त्यांच्या एम्प्लॉईजलाच खोटं म्हणून सांगू लागला, एक दुसरं ग्रुप बनवला, आम्हाला आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू लागला। घटना ही कशामुळे उघडकीस आली, काय आता स्टेटस? नाही, जानेवारीपासून या मुलांना कुठलंही पेमेंट मिळालं नाही, आणि ऑलरेडी आपण हिंजवडीचे 2 IT स्कॅम एक्सपोज केल्यामुळं ऑनलाईन या मुलांना माहीत होतं की बा IT स्कॅम असलं की फोरमपर्यंत पोचता येतं, आणि त्या पद्धतीने ती मुलं आमच्यापर्यंत रीच आउट झाली की बा आम्हाला पेमेंट मिळालेलं नाही सर इतक्या दिवसाचं। मग ज्यावेळी आम्ही मुलांशी विचारपूस केली त्यानंतर असं लक्षात आलं की यांच्याकडून 15,000 डिपॉझिट तर घेतलंच आहे, पण यांना ज्या सॅलऱ्या कमिट केल्या आहेत 5.5 lakhs वगैरे आफ्टर 6 months, त्यापैकी कुठलंही दिलेलं नाही आहे। आणि युजली आम्ही टेक्निकली विचारतो की बाबा प्रोजेक्टचं काय पद्धतीचं काम आहे, तर ह्या मुलांना असं कोणतंही टेक्निकल काम देत नव्हते, आणि मग एवढं असताना 500-500 मुलं तुम्ही घेता, आणि एवढी मिसमॅनेजमेंट करून मुलांच्या करिअरच्या स्टार्टमध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर असं स्कॅम करता। म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्या, आणि ह्यापूर्वी आपण 2 तक्रारी दिलेल्या आहेत, ज्यामुळे जवळपास 1,000 मुलांनी तक्रारी दिल्या आहेत। आणि मग हिंजवडीचे जे PI पांडेसाहेब त्यांनी सांगितले की बा आम्ही या सगळ्या तक्रारी घेऊ आणि त्या ओनरला अटक करू, आणि त्या पद्धतीने त्यांना आत्ता अटक करून ते घेऊन चाललेले आहे। नक्कीच आपण पाहिलं तर आरोपीला जे आहेत आपण पाहू शकतो की अटक केलेली आहे। आरोपीला जे आहेत आता न्यायालयामध्ये आज जे आहे आता हजर करणार आहे, त्यानंतर न्यायालय जे आहे ते सांगेल त्यानंतर जो आहे तो पुढील तपास जो आहे तो आता असाच सुरू राहणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।